भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आयपीओ पैकी एक येणार आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुकेश अंबानी यांनी जिओच्या आयपीओ बाबत मोठी घोषणा केली आहे। हा आयपीओ गुंतवणूकदारांचे भविष्य बदलू शकतो का? चला जाणून घेऊया। इंट्रोडक्शन। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही जिओचा सिम वापरत असाल, जिओ फायबर वापरत असाल किंवा माय जिओ ॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। काल झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएम मध्ये मुकेश अंबानी यांनी अधिकृतपणे जिओ आयपीओची घोषणा केली। आता जिओ शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे। जिओ आयपीओ इतका महत्त्वाचा का आहे? मित्रांनो, जिओ आता फक्त एक टेलिकॉम कंपनी राहिलेली नाही। आज जिओकडे 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत। टेलिकॉम सोबतच जिओ एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल सर्व्हिसेस, ओटीटी, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि सॅटेलाइट इंटरनेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे। म्हणून हा आयपीओ फक्त टेलिकॉम कंपनीचा आयपीओ नाही, तर भारताच्या डिजिटल भविष्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे। एजीएम मधील मोठ्या घोषणा। एजीएम मध्ये काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या। जिओ आयपीओ साठी डीआरएचपी दाखल करण्यात आले। एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक। माय जिओ ॲप आता एआय आधारित डिजिटल असिस्टंट बनणार। सॅटेलाइट इंटरनेट सेवांचा विस्तार। भारतासाठी एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा मोठा प्लॅन। या घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे। गुंतवणूकदार इतके उत्सुक का आहेत? 2016 मध्ये जिओने भारतातील टेलिकॉम क्षेत्र बदलून टाकले। मोफत कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटमुळे संपूर्ण उद्योगाचे चित्र बदलले। आता जिओ एआय आणि डिजिटल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातही तेच करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणूनच अनेक तज्ज्ञ या आयपीओकडे पुढील दशकातील सर्वात मोठी गुंतवणुकीची संधी म्हणून पाहत आहेत। पुढे काय होणार? आता सर्वांचे लक्ष असेल, आयपीओची किंमत किती असेल, कंपनीचे व्हॅल्युएशन किती असेल, शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांना किती मिळतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिस्टिंग कधी होणार। या सर्व गोष्टी येत्या काही महिन्यांत स्पष्ट होतील। कन्क्लुजन। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जिओ आयपीओ भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरेल का? तुम्ही या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार आहात का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।